आज काय माझ्या लाडक्या लेकीनं शाळेला दांडी मारली बरं का, कारण तिला ना खोटी खोटी कणकणी आलेली आहे म्हणून. बरं ते असो, त्या दिवशी आम्ही साफसफाई करत होतो वॉशिंग मशीनची आणि त्यामुळे आमच्याकडून ना पाईप असा व्यवस्थित जोडला गेला नाही वॉशिंग मशीनचा. त्यामुळं आरूचं बघा पाय भरला, पाणी सगळं वॉशिंग मशीनमधून लिकेज होते, तर तिचे सॉक्स पण भिजले. आता पाणी लिकेज होतं ह्या गोष्टीला झाले 8 दिवस, हे काय लक्षच दे नाहीत. रोज असं मला पाणी काढावं लागतंय, पोछा आणायचा आणि पाणी काढायचं. मग कपडे पण झाले होते धुवून, म्हटलं कपडे वाळत घालूनच घ्यावे. बाकीचं सगळं काम झालं होतं माझं आणि कपडे घेऊन गेली वाळत घालायला. परत लक्षात आलं मी पोछा तर तिथंच विसरून आली. मग तो तसाच राहिला असता, कारण एकदा काम झालं ना की दिवसभर मग मी हॉलमध्येच असते, कधी टी व्ही बघते, कधी झोपते आणि मग तो तसाच राहिला असता बेडरूममध्ये. म्हणून मग पटकन आधी तोच बाहेर नेऊन ठेवला, कारण एकदा असंच झालं होतं, दिवसभर तसाच राहिला होता बेडरूममध्ये. संध्याकाळीच लक्षात आलं अरे पोछा इथंच विसरले मी. मग हे आहे ना कपड्याचं स्टँड, हे बांधून घेतलेलं आहे नवऱ्याकडून. पावसाळ्यामध्ये ना खूप प्रॉब्लेम व्हायचा, गॅलरीमध्ये पूर्ण पावसाचं पाणी यायचं आणि कपडे सगळे भिजायचे. मग असे स्टँडला लावले ना आतमध्ये हॉलमध्ये जरी हे स्टँड नेऊन ठेवलं किंवा किचनमध्ये तरी कपडे सुकून जायचे. त्यामुळे या स्टँडचा खूप चांगला उपयोग होते. आणि यांचं कसं असतं, दोरीवर कपडे टाकायचे नाही, स्टँड कशाला घेतलंय स्टँडलाच लावायचे. मग काय दोरी असून सुद्धा मग स्टँडलाच लावायचे कपडे. यांच्या भीतीमुळं काय करायचं, नवऱ्याला भ्यायला लागते ना जरा थोडंफार तरी. तर बघा तुम्हाला म्हणलं होतं ना खोटी खोटी कणकणी आली, त्याचं हे जिवंत उदाहरण. असू द्या, आपण पण शाळेत जायचो तेव्हा आपण पण असं नाटक करून एखाद दिवशी दांडी मारायचो ना. मग म्हटलं असू द्या, आजच्या दिवस एका दिवसाने काय व्हायचंय शाळेला.